RJR हर्बल हॉस्पिटल्स। 4 पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, PCOD, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत। आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया। RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार सोरायसिस, अस्थमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, व्हेरिकोस वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिकच्या समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मुतखडा, युरिन इन्फेक्शन आणि यासारखे आजार नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी उपचारही केले जातात। चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे अशा अनेक सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्ण त्यांचे वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया। गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव रत्ना, पुण्याजवळ गावातून मी आले आहे। माझी मान दुखत होती, कंबर दुखत होती, हातपाय दुखत होते, जळवात होता, पिंडली खूप दुखत होती, सहन होत नव्हतं। कंबर दुखी इतकी होती की सहन होत नसते। खूप ठिकाणी दाखवलं, पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवलं। त्याच्यानंतर मी मुंबईला सुद्धा आले, तिथे ऑपरेशनसाठी सांगितलं, पण भीतीमुळे मी ऑपरेशन केलं नाही। मी परत आले, परत आल्यानंतर टीव्हीवर यांची जाहिरात पाहिली। RJR बद्दल खूप चांगल्या रीतीने सांगत होते। मी कुठे सुद्धा प्रवास बस किंवा ट्रेनमध्ये एकटीने करू शकत नव्हते। हे दुखणं मी गेल्या 2 वर्षापासून सहन करत होते। हिम्मत करून मी ट्रेनने प्रवास करून इथे येण्याचा विचार केला। गेल्या शनिवारी घरातून निघून मी इथे आले। इथे ट्रीटमेंट सुरू झाली आणि मला बरं वाटायला लागलं। यांच्या उपचारामुळे मी उभी राहू शकले, मला बरं वाटलं। इथे मला ह्या लोकांनी वाफ दिली, वाफेचा इलाज दिला, पूर्ण शरीराला तेलाने मसाज केला, कांद्यापासून पायापर्यंत। आता मला खूप बरं वाटलं आहे। RJRचे खूप धन्यवाद। मॅडम कविता आणि मॅडम अभिनया खूप चांगल्या आहेत। या दोघींचे खूप आभार आहे।
गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर हे डाग वेट उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं, ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काहीच चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी कमरेची. रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत होते. बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. टी व्हीमध्ये मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये आर यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं. पायाचे सगळं धन्यवाद तुमचा RJRचा धन्यवाद. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, माझं नाव सचिन गोळे. मी इथेच नाशिकमध्ये राहतो. ही माझी आई आहे. हिचं नाव सीता आहे. गेल्या 20 वर्षांपासून माझ्या आईच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. उठता बसता येत नव्हतं. कुठेही चालू फिरू शकत नव्हती. 1 वर्षापासून माझी आई बेड रेस्टवर होती. जमिनीवर पायच ठेवू शकत नव्हती. खूप त्रास व्हायचा. ताकदच नव्हती. उपचार करण्यासाठी मी खूप ठिकाणी दाखवलं, पण कुठेच ट्रीटमेंट व्यवस्थितपणे झाली नाही. सगळे ऑपरेशन करायचाच सल्ला द्यायचे. खूप ठिकाणी मी उपचार करण्यासाठी नेलं, पण फायदा नाही झाला. कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हटलं तर 2 माणसांची मला मदत घ्यावी लागायची. आईला सुद्धा त्रास व्हायचा. त्यानंतर मी टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आणि नंतर मी RJR हॉस्पिटलमध्ये आणलं. फक्त 2-3 महिनेच मी माझ्या आईची ट्रीटमेंट इथे केली. आता तिला थोडासा आराम आहे. आता आई स्वतः चालू फिरू शकते. हॉस्पिटलमध्ये येण्याआधी तर आई स्वतःहून शिड्यासुद्धा चढू शकत नव्हती. आता मला बरं वाटतंय की आई स्वतःहून इथे चालू फिरू शकते. बघून बरं वाटतं. आई आता आधीपेक्षा बरी आहे. इथल्या चांगल्या ट्रीटमेंटमुळे माझ्या आईला खूप फायदा झाला. इथली आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूपच चांगली आहे. डॉक्टर वंदना मॅडम यांचे मनापासून आभार आणि RJR हॉस्पिटलला सुद्धा धन्यवाद. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी
गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझ्या आईचं नाव आहे वीणा धाडवे आणि माझ्या आईला बऱ्याच वर्षांपासून पायांचा प्रॉब्लेम होता. जसं तिचे पाय खूप दुखायचे, सूज होती तिच्या पायांमध्ये आणि ती चालू शकत नव्हती, टॉयलेटला बसू शकत नव्हती, मांडी घालून तर ती बसूच शकत नव्हती. सो आम्ही एकदा टी व्हीवरती ॲडव्हर्टायझिंग पाहिली आणि ते ॲडव्हर्टायझिंग बघून आम्ही इथे आलो, चेंबूरला आलो. आम्ही डॉक्टरांची कन्सल्टेशन घेतली. तर डॉक्टरांनी बरंच काही व्यवस्थित तिला चेक केलं आणि मेडिसिन बरोबर आम्ही 1 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 8 दिवसामध्येच आम्हाला रिझल्ट आला. ती लिटरली मांडी घालू शकत होती, टॉयलेटला बसू शकत होती. खरंच खूप चांगला रिझल्ट आहे. थँक्यू RJR हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना, त्यांनी खूप चांगलं ट्रीटमेंट केलं आम्हाला. थँक्यू सो मच. $2 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. अनेक वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आणि ज्यांची रक्तातील साखरेची पातळी 400 ते 600 मिलीग्रॅम पर DL इतकी वाढलेली होती, अशा अनेक रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. आज त्यांची रक्तातील साखरेची पातळी 100 ते 120 मिलीग्रॅम पर DL इतकी सामान्य आहे. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. मी सांगू का, माझं नाव आहे कमला. मी अमरावतीहून इथे आले आहे. आता माझी शुगर जास्ती झाल्यामुळे मी खूप ठिकाणी तपासून घेतलं होतं, इन्शुरन्स सुरू केलं होतं, पण काही फायदा झाला नाही.
ह्याच्या अगोदर तपासलं तेव्हा खाण्या अगोदर माझी शुगर 241 होती असं डॉक्टर म्हणाले आणि खाण्यानंतर 385 आली. इथे आल्यानंतर तपासून घेतल्यानंतर ह्यांनी मला 1 महिन्याचं औषध दिलं. ते औषध घेतल्यानंतर मी पुन्हा जेव्हा इथे तपासून घेण्यासाठी आले ते काय पाहते फास्टिंग 157 होती आणि खाण्यानंतर माझी शुगर 260 पर्यंत कंट्रोल झाली. आता सुद्धा मी यांच्याकडून औषधं घेण्यासाठी आले आहे. यांचा उपचार खूप चांगला आहे. RJRला खूप खूप धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रहीम खानसाहेब इनामदार. मी राहणार जुन्नरचा. मी तिथे उपचार केले जुन्नरला. तिथे काही माझे उपचार झाले नाही व्यवस्थित, म्हणून मी TV ॲड पाहिली RJR हॉस्पिटलची. मी तिथून आलो. माझ्या इथे सगळे असे म्हणजे लाल लाल पोळे आलत्या, अंगाला खाज वगैरे आली, असे जखम वगैरे पडायला लागले. माझा डायबिटीज खूप हाय होता, डायबिटीज 600पर्यंत होता. मग मी इथे आल्यानंतर ह्या मॅडमनी माझ्यावर उपचार चांगले केले. मला जवळजवळ हे 4 महिन्यापासून माझ्या अंगावर दुखणं होते. हे 4 महिने म्हणजे मी 2च वेळा मेडिसिन घेतले. आता हे तिसऱ्यांदा आलो आहे. हे तिसऱ्यांदा मेडिसिन घेऊन मला आता क्लिअर वाटतं. म्हणजे माझा चेहरा वगैरे सगळे याच्यावर सगळे असे लाल लाल वगैरे स्पॉट होते, आता एकदम क्लिअर आहे. बघा हे हात वगैरे सगळे एकदम चांगले आहे. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या बऱ्या होतात. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण PAMS, PSMS, PNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रसिका रामचंद्र बाहेत. मला आज दमाचा त्रास होतो. मी खूप डॉक्टर केले, म्हणजे खाशी होत होती, मला माहीत नव्हतं आज दम आहे. का होते दम लागते मला माहीत नाही. खाशी खूप होत होती. 1.5 महिना झाला जवळजवळ खाशी जातच नव्हती. म्हणून आम्ही एक स्पेशलिस्ट डॉक्टर कांदवलेला आहे त्यांच्याकडे गेलेलो. त्यांनी मला सांगितलं, दवा दिली, एक सडा काढला, चेक केला आणि कार्यक्रम करायला सांगितलं. तर माझे मिस्टर तयार नाहीत कार्यक्रम. त्यांनी ही ॲड बघितला TV वर, तर मी इथं आली. 1 महिन्याचा त्यांनी दवा दिला, बरेपैकी मला फरक पडला. तर आता खूप साधारण फरक जाणवते मला. हे RJR डॉक्टरांचं धन्यवाद करते. PCODच्या त्रासाने त्रासलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रांजल प्रवीण बानकर. मी भरपूर ठिकाणी PCODसाठी भरपूर ठिकाणी गेलेले, पण तिथे काहीच फरक मला पडला नाही. भरपूर त्रास व्हायचा पाळीचा. म्हणजे पाळी माझं कायम म्हणजे अशी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, परत ब्लिडिंग मला 1 महिना होत होतं. पण नंतर मग TVला मी हॉस्पिटलचं हे बघितलं आणि इथे आले. पण आता 5 महिन्यात मला भरपूर फरक पडला आणि PCODचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी पूर्ण गेल्यातच जमाय. नाही तर मला गोळी घ्यावी लागायची ब्लिडिंग बंद होण्यासाठी. ॲडमिट करायची वेळ यायची दर महिन्याला. तर आम्ही रिपोर्ट पण केला, पण रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे. RJR हॉस्पिटलचं खरंच धन्यवाद. अर्धांगवायूचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अर्धांगवायूचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रकाश आहे. उल्हासनगर वरून इथे आलो आहे. तिथेच राहतो. मागील 2 वर्षापासून मला लकवा मारला होता आणि मला खूप वेदना होत होत्या. मी बऱ्याच जागेवर जाऊन डॉक्टरांना दाखवलं, पण काही फायदा नाही. एक दिवस मी टीव्हीवर RJR बद्दल माहिती बघितली आणि मी इथे आलो. फक्त 20 दिवसांच्याच औषधे घेतलीत. आता मला पूर्णपणे बरं वाटायला लागलं. आधी हात माझे असे जात नव्हते, खाली पण येत नव्हते. आता मी पूर्णपणे बरा आहे. वरी पण जातात आणि खाली पण येतात. खूप बरं वाटतंय. काही त्रास नाहीये. आधी उभं राहायला त्रास होत होता. आधाराने उभं राहावं लागत होतं. आता मी स्वतः आंघोळ करू शकतो. मला असं वाटतं इथून 2 महिने जर उपचार घेतलेत तर मी पूर्णपणे बरा होईल. RJR चे खूप खूप आभार.
ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर बरे झाले. असे 5000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्वचेला खाज येणे, त्वचेवर चट्टे, पुरळ उठणे, त्यातून रक्तस्राव होणे आदी लक्षणांसह सोरायसिसग्रस्त अनेक रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये चिकित्सा केली गेली आहे आणि आज ते रुग्ण पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांचे वैद्यकीय उपचारांचे अनुभव आपण ऐकूया. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार मंडळी, माझ्या सासूचं नाव आहे गीता आणि मी प्रमिला. मी अमरावतीवरून इथे आलीये. माझ्या सासूला 1 वर्षापासून सोरायसिसचा त्रास होत होता. मागच्या 1 वर्षात आम्ही खूप डॉक्टरांना दाखवला पण काही उपयोग झाला नाही त्याचा. खूप औषधं खाल्ली, खूप पैसे खर्च केले, सगळं वाया गेलं. सगळं करून आम्ही कंटाळलो होतो. यांना चालताना उठता बसताना खूप त्रास व्हायचा. कायम झोपून राहायच्या, जेवायचं सुद्धा नाही. खूप त्रासच व्हायचा त्यांना उठता बसता यायचं नाही आणि हे बघून मलाही खूप वाईट वाटायचं. एक दिवशी RJR हॉस्पिटलची जाहिरात बघून मी त्यांना इथे घेऊन आले. इकडची ट्रीटमेंट मला खूपच आवडली. अजून 3 महिने पुढची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला असं वाटतं की पूर्ण बऱ्या होतील. RJR हॉस्पिटलला खूप खूप धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. हे माझे वडील आहेत. यांना पायाला त्रास येत होता आणि यांचं नाव बाळकृष्ण ढोंडेबा बुचडे आणि आम्ही बदलापूरला राहणार आहे. आणि पप्पांना जास्त म्हणजे खाज येत होतं, ब्लड निघत होतं. तर आम्ही भरपूर डॉक्टरला दाखवलं, इकडे तिकडे ट्रीटमेंट केली पण म्हणजे तेवढ्यापुरतंच होत होतं. त्याच्यानंतर म्हणजे होतच नव्हतं. म्हणजे वापस खाज येत होती, चालू होत होती. RJRची TV ला ॲड होती तर आम्ही बोललो एकदा व्हिजिट मारून यावं की कसं आहे काय आहे. तर डॉक्टरांना दाखवलं की काय होतं आहे काय नाही, की काय ॲक्च्युली काय आहे काय नाही सोरायसिस. तर आम्ही दाखवलं त्यांना. तर नंतरच्याला एक महिन्यामध्ये त्यांना खूप म्हणजे 80% फरक दिसू लागला की ती खाज कमी व्हायला लागली. ब्लड निघत होतं ते पण कमी झालं, भरपूर प्रमाणात कमी झालं. बरं वाटतं आहे. RJ हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी
सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे लक्ष्मण. मी सोलापूरचा आहे, तुळजापूर गाव. मला सोरायसिसचा आजार होता. मी बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे दाखवलं, पण मला काहीच फरक नाही पडला अजून. पण टीव्हीवर इथली ऍड बघितली, तिथे आरजीआर हॉस्पिटलची माहिती देत होते. मग हॉस्पिटलमध्ये येऊन मी डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी 1 महिन्याचं औषध दिलं मला. 1 महिना औषध घेतल्यावर मला बरं वाटायला लागलं. मी तंदुरुस्त झालो. आता माझ्या शरीरावर कुठेही काहीच फोड्या नाहीयेत. माझं पूर्ण शरीर खूप चांगलं आणि छान झालंय, जसं आधी होतं तसं. आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. त्यासाठी आरजीआर हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळमजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र 422001. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र 413001. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र 440035.